आज मी आपल्यासोबत मस्त चटपटीत अशी दाल फ्रायची रेसिपी शेअर करणार आहे. दाल फ्राय तुम्ही बघूनच कळली असेल, खूप चटपटीत आणि टेस्टी झालेली आहे. कोणती पेस्ट नाही, काही जास्त तामझाम नाही. झटपट होणारी आणि जबरदस्त टेस्टी अशी आपण ही दाल फ्राय बनवणार आहोत. नेहमी नेहमी तेच तेच वरण आमटी खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही एकदा दाल फ्राय नक्की बनवून पहा. खरंच जबरदस्त टेस्टी लागते. गरम गरम राईस आणि ही दाल फ्राय, बस बाकी काहीच नको. दम खाणारे बोटं चाटत राहतील. तर त्यासाठी इथे बघा मी घेतलेली आहे डाळ. तर इथे ना मी 3 प्रकारच्या मिक्स डाळी घेतलेल्या आहेत. मुगाची, मसूरची आणि तुरीची. समप्रमाणामध्ये घेतलेले आहे. आता इथे मी जे प्रमाण सांगते त्याप्रमाणे 4 जणांना तरी ही डाळ आरामात पुरते. तर इथे मी मोठा कप अर्धा डाळ घेतलेली आहे आणि यामध्येच 1 टोमॅटो आणि 1 हिरवी मिरची घालून स्वच्छ धुवून आपण हे मीठ आणि हळद घालून कुकरला 3 ते 4 शिट्या करून घेऊया. जास्त मिरची घालायची नाही आपण, कारण ही लाल मिरची पावडरही वापरणार आहोत ना. तर 3 ते 4 शिट्टीमध्ये चांगली डाळ शिजून येते. तर मी आता ही डाळ चांगली धुवून कुकरला लावून घेते. आता इथे तुम्हाला फक्त तुरीची डाळच वापरायची असेल किंवा मूग आणि मसूरची डाळच वापरायची असेल तरीही चालेल, पण मी तिन्ही डाळी वापरलेल्या आहेत. आता कुकरला मी इथे 3 शिट्या करून घेतलेल्या आहेत. कुकर थंड होतो आहे तोपर्यंत आपण काय करूया, इथे आपण पटापट दाल फ्रायला आपण फोडणी द्यायची तयारी करून घेऊया. तर इथे 3 शिट्या झालेल्या आहेत. कुकर मी साईडला करून ठेवलेला आहे. कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि आपण इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तर मोठा चमचा भरून तेल घेतलेला आहे. आता इथे फोडणीला आपण काय करणार आहोत, डायरेक्ट जिऱ्याचा वापर करणार आहोत. ह्या डाळीमध्ये आपण राईचा वापर करणार नाही आहोत. तर एक छोटा चमचा भरून जिरं घातलेलं आहे. जिरं चांगलं आपण चटकू द्यायचं आहे. कच्चं नाही लागलं नाही पाहिजे, त्यामुळे चांगलं जिरं भाजून घ्यायचं आहे. जिरं भाजलं की यामध्ये ना 4 ते 5 लसूण आहेत बारीक चिरून घेतलेले आहेत. जास्त जाड ठेवायचे नाही, म्हणजे काय होतं बारीक चिरल्यामुळे डाळीमध्ये छान मिक्स होतात. आता इथे कढीपत्त्याची पानं घालायची. 7-8 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. चांगली अशी कढीपत्त्याची पानं तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आणि एक मोठी लाल मिरची घेतलेली आहे, ती तोडून आता मी अर्धी घातलेली आहे आणि थोडी आपण नंतर वापर करणार आहोत. त्यामुळे एक मोठी घ्यायची आणि किंवा छोट्या असेल तर 2 घेतलात तरी चालेल. ही मोठी होती त्यामुळे मी एकच घेतलेली, तोडून अर्धी घातलेली, अर्धी ठेवलेली. त्यानंतर एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा आपल्याला ना मीडियम गॅसवरती चांगला लालसर होईपर्यंत भाजायचं बरं का. इथे आपल्याला कांद्याला छान असं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान येतो डाळीमध्ये. हिंग घातलेला आहे, हिंग जरूर घाला. थोडं जरा जास्तच घाला, मस्त लागतं डाळीमध्ये या. आता हिंग, कांदा, सुकी मिरची छान असं आपण तेलामध्ये भाजून घेणार आहोत. तर बघा लाल कांदा जो आहे थोडासा असा डार्क कलर होत आलेला आहे. थोडंसं ना असं ब्राऊन कलर होईपर्यंत आपण हा भाजून घेणार आहोत. यामुळे ना डाळीमध्ये त्याचा जो सुगंध आहे, टेस्ट आहे ती छान उतरते. तर बघू शकता कांदा चांगला लालसर झाल्यानंतर यामध्ये घालते लाल मिरची पावडर. तर अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे. अर्धा चमचा इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे. काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे काय होतं, कलर खूप छान येतो. अर्धा चमचा इथे मी धने पावडर घातलेली आहे आणि गरम मसाला आपण नंतर वापरणार आहोत. त्यामुळे आधीच गरम मसाला फोडणीमध्ये घालायचा नाही, कारण ते भाजलेले मसाले असतात. त्यामुळे आपण त्याला अजून भाजायचं नाही, त्याचा वापर आपण नंतर करायचा. तर हे मसाले तेलामध्ये छान असे परतले गेल्यानंतर लगेचच यामध्ये घालायचं आहे डाळ, नाही तर आपले मसाले करपू शकतात. तर डाळी कुकरची पूर्ण हवा काढून घेतलेली आहे आणि डाळ आपण यामध्ये घालून घेतलेली आहे. आता इथे ना जास्त पाणी आपण वापर करणार नाही आहोत, कारण डाळ पातळ नाही करायची आपल्याला. ही जी दाल फ्राय असते ना ती थोडी दाटसर छान लागते. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. त्याला घालूया गरम मसाला. तर पाव चमचेपेक्षा थोडंसं जरा जास्त गरम मसाला घातलेला आहे. जास्त गरम मसालाही वापरायचा नाही आपल्याला. हे बघा मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी डाळ जेव्हा शिजत ठेवली होती त्यावेळेसही त्यामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे मी आता फक्त चवीनुसार थोडंसं मीठ घालणार आहे. वरून घालूया थोडीशी कोथिंबीर आणि एकदम कमी गॅसवरती आपण ही डाळ उकळत ठेवायची आहे. तोपर्यंत काय करणार आहोत आपण, ही डाळ फ्रायला जबरदस्त टेस्टी आणि एकदम मस्त असं वेगळा टेस्ट देण्यासाठी आपण याला एक फोडणी देणार आहोत. तर एक फोडणी पॅनमध्ये मी घेतलेलं आहे तेल, परत घालायचं आहे जिरं अर्धा छोटा चमचा, हिंग घालायचं आहे थोडंसं आणि लसूण. लसूण या डाळीमध्ये ना जरा जास्तच लागते, त्यामुळे मी लसूण घालते आणि जी आपण लाल मिरची ठेवली होती अर्धी तोडून ती घातलेली आहे आणि लाल मिरची चांगली परतली गेल्यानंतर घालूया हिंग.
हिंगाचं जेवढं जास्त फ्लेवर येईल ना तेवढी डाळ टेस्टी लागते. थोडंसं घालायचं आहे काश्मीरी लाल मिरची पावडर. त्यामुळे जसं बोलू ना फोडणीचा कलर खूप छान येतो आणि एकदम जबरदस्त ट्विस्टसाठी आपण यामध्ये घालतो आहे बटर. तर एक छोटा चमचा मी इथे बटर घालते. बटर नक्की घालून बघा. फोडणीला आधी दिल्यामुळे काय होतं माहिती आहे, जेव्हा आपण कांदा वगैरे घालतो तेव्हा त्याचा तो जास्त लालसर होतं, करपला जातो. त्यामुळे नंतर वरून जर फोडणीमध्ये बटर घातलात ना तर मस्त टेस्ट येते बटरची डाळीमध्ये. वरून ही गरम गरम फोडणी घालून घ्यायची. होऊ शकता कलर ही खूप सुंदर येतो. काश्मीरी लाल मिरची पावडर घातल्यामुळे टेस्टी ही डाळ होते. नेहमी त्याच प्रकारची डाळ खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा. वरून थोडीशी कोथिंबीर आणि छोटासा अजून चमचा मी इथे बटर घालते. आवडत असेल जास्त तर घाला, नाही घातलं तरी चालेल. अशीच ही डाळ खूप सुंदर लागते. वरून थोडीशी अजून मी कोथिंबीर घालते आणि गरम गरम ही डाळ आपल्याला सर्व करायची आहे. तर गॅस बंद केलेला आणि ही आपली अशी डाळ तयार झाली आहे बघू शकता. बघताच तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर एकदा नक्की बनवून पहा आणि मला सांगायचं आहे बरं का तुम्हाला ही डाळची रेसिपी कशी वाटली. अशा छान छान रेसिपीजसाठी आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करायचं आहे. म्हणजे काय होईल, माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्यासाठी तुम्हाला ते बाजूला बेल आयकॉन असतं ना त्यावरती क्लिक करा आणि ही रेसिपी नक्की बनवून पहा आणि एन्जॉय करा आपल्या फॅमिलीसोबत. गरमागरम अशी चटपटीत दाल फ्राय.